हां, आजचा अभ्यास आपला असा आहे की मी फळ्यावर काही शब्द लिहिलेले आहेत. त्या शब्दामध्ये एक एक अक्षर मी गाळलेलं आहे, म्हणजे ते लिहिलेलं नाही. मध्ये जागा दिलेली आहे, त्या जागेमध्ये आपल्याला एक असा अक्षर भरायचा आहे की तो शब्द आपला काय होईल, अर्थपूर्णरित्या तयार होईल. वर मी लिहिलेलं आहे, दिलेल्या शब्दात योग्य अक्षर भरून अर्थपूर्ण शब्द तयार करा. येईल का करता तुम्हाला? हां, आता तुमच्या समोर मी शब्द दिलेले आहेत. हे शब्द आहेत, हे आपल्या ह्या भिंतीवर किंवा इकडं तिकडं फलकावर बाहेर कुठंची वेगवेगळे चित्र काढलेले, त्या चित्राच्या खाली जे शब्द लिहिलेले त्या शब्दावर किंवा तुमच्या पुस्तकामध्ये कुठंतरी हे शब्द येऊन गेलेले आहेत. पण त्यातलं एक अक्षर राहिलेलं आहे किंवा एका शब्दामध्ये 2-2 अक्षर पण राहिलेले आहेत, मागे पुढे शेजारी. तिथं तेच भरायचे, कुठलंही अक्षर तिथं चालणार नाही. तुम्ही म्हणता क लिहू, ख लिहू, हे चालणार नाही. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी योग्य अक्षर भरावं लागेल. कळालं का? हां, असे शब्द मी तुम्हाला बरेचसे सांगितले होते, ते शब्द पण तुम्ही तयार केलेत. पण आता हे शब्द मी फळ्यावर लिहिलेले आहेत, हे शब्द तुम्हाला तिथे योग्य रीतीने लिहायचे आहेत. तर आता पहिलं कोण पूर्ण करतं? पहिल्या शब्द तो दी, पुन्हा अक्षर सोडलेला आहे, पुन्हा नंतर दुसरं द, पुन्हा एक अक्षर सोडलेला आहे, पुन्हा नंतर क. कोण करतं ते? चल तिथं शब्द तयार कर. कोणतं अक्षर बसेल तिथे? न. कोणतं न? हा, नळाचा न, दीन. हा, द, हा, शाळाचा आणि त्याला वरचा वेलांटी देऊन पुन्हा रपार. काय झाला त्याचा पूर्ण शब्द? दिनदर्शिका. बरोबर झाला का रे? हा, पुढचं येईल का करता? त्यातलं पहिलं अक्षर डॅश डॅश आहे, रिकामी जागा आहे. हा, कोणतं अक्षर बसेल तिथे? हा, बरोबर आहे का रे? म डबल आहे ना तिथं, म आहे. डस्टर घ्या. आता म आहे, सोम वार. हा, पुढे कोणतं अक्षर आहे? पहिलं वाचून दाखवायचं, आवाज आला पाहिजे, जरा मोठा आवाज निघाला पाहिजे. हा, न व, पुन्हा व. हा, ले. काय झाला पूर्ण शब्द? नववर्ष अभिनंदन. हा, पुढं खाली आणखी पुढचं आता. हा, हा, गुरु वार. आता हे शब्द मी कुठं आहेत रे आपल्या इथे? हे इथं कॅलेंडर आहे ना आपल्या ह्याच्यात, त्या कॅलेंडरवरचे हे शब्द शोधून मी तिथे लिहिलेले आहेत. आता हे पुढच्या याच्यातले शब्द कोणते? तर पुढच्या रांगेतले. हा, चल घे. पहिला कोणता अक्षर आहे? म. वर अनुसार मंग. हा, ग, मंगळ. मंगळ, त्याच्या पुढे येतं वार. पुढे खाली यायचं, पुढे नाही जायचं, खाली यायचं. मंगळवार. पुन्हा म, हा, रा, ट्र, महाराष्ट्र. ट्रला काना द्यायची गरज नाही, महाराष्ट्र. हा, महाराष्ट्र. काय झालं ते पूर्ण? हा, पुढे वाचायचं आणखी. चित्रकला. आता
आता हे कशाचं नाव आहे? पना. न ते जरा चुकायला लागलं. न ला काय जोडलेलं आहे? नुसतं पन्ना नाही, ते पन्हा नाही, अजून न पण नाही. ते न नाही तर उच्चार नीट लक्षात घ्यायचा. न ला ह जोड आहे. पन्हा, पन्हाळगड. नीटले ते दुरुस्त करून ले. पन्हा. न ला ह. न लिहा अगोदर न, त्याला ह जोडायचंय. नाही का बाई, त्याला ह न ला ह तसं जोडत असते का? न अर्ध, त्याला ह आणि त्याला कान हा. हा, हे आलं पन्हा. आता वाच बरं पूर्ण. पन्हाळगड. हा, आता हे कालचं काय? वार्षिक. हा, झाले शब्द. वाच बरं तुझे पूर्ण शब्द. मंगळवार, महाराष्ट्र, चित्रकला, पन्हाळगड, वार्षिक. वार्षिक नाही, वार्षिक. वरचा र आहे की नाही तिथं? हा, र चे प्रकार शिकलो ना आपण. र चा व्हिडिओ आहे ना आपला. हा, चला पुढे. इकडच्या रांगेतले कोण पूर्ण करत? हा, कर. हात पुरतो का? हा. छ त्र प छत्रपती. हा, भा. आता संभा. त्याच्या पुढचं जी. जला दुसरी वेळेला ती जी. न ग र. काय आहे छत्रपती संभाजीनगर? कोणाच्या जिल्ह्याचं नाव? आपल्या जिल्ह्याचं बदललेलं नाव छत्रपती संभाजीनगर. हा. जानेवारी. हा, पहिला अक्षर कोणतं सांग ना गुपचूप थोडं. डी से. सवर अनुस्वार से. डिसेंबर. डिसेंबर. हा, हे चौदा खडी. हे सगळे शब्द आपल्या शाळेच्या भिंतीवरच आहेत का? तेच दिले होते, पण मग मध्ये तुम्ही तिकडे लक्ष देऊन पाहिले असले तर त्यात कोणतं अक्षर राहिलंय, कोणत्याला कोणती वेलांटी आहे, कोणतं जोडाक्षरयुक्त शब्द आहे आणि यानुसार कसा शब्द तयार होतो. पूर्ण शब्द असे तयार आपण. आणि याच्यानंतर तुम्ही किती किती शब्द तयार केल्यानंतर याच्यावर घरच्या अभ्यासामध्ये तू किती केले? 70 केले का? नक्की? तू? 40. फक्त 40? बर. तू केलेच नाही? नाही केले. बर, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी योग्य अक्षर आपल्याला तिथे भरावं लागेल, तर त्याचं काय होतं? अर्थपूर्ण शब्द तयार होतो. असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. आता याच्या व्यतिरिक्त आपण दुसरे शब्द पण घेऊ शकतो. मी तुम्हाला आणखी दुसरे शब्द देतो आणि ते पूर्ण करायचे आहेत. येतील करता? ठीक आहे. आवडलं का?